सहवासी जयाच्या विसरते स्वत्व, मुखे वाणी स्रवे जणू अमृत सत्व, चित्त जणू नवनीत अंगी ऋषित्व, चरणी लीन व्हावे असे व्यक्तिमत्व. असा आमचा मामा आहे. वक्तशीर, काटेकोर, दिलेला शब्द कसंही करून पाळणारा, प्रेमळ आणि चुकलं तर कान पकडणारा सुद्धा आमचा मामा आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आमच्या बरोबरीने लहानपणी खेळणारा, काळूपुऱ्यामधल्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकून आम्हाला हसवणारा आणि आमचं बालपण समृद्ध करणारा, जो आमच्या आयुष्याचा पाया आहे, असा आमचा मामा आहे. आणि ज्यामुळे आम्हाला असं वाटतं की आपल्याला कोणासारखं व्हावं, तर मामासारखं होता आलं ना तर खूप बरं. अशा मामाला आम्ही शतायुषी लावं अशी हीच एवढी देवाच्या चरणी प्रार्थना. आणि आता मी सांगतो की ज्यांना ज्यांना बोलायचं आहे त्यांनाही संधी द्यायला पाहिजे. नाहीतर मी बोलत राहिलो तर ते काही संपणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आता आदित्य येणार आहे, अमोलच्या भावना व्यक्त करा.